नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आमच्या भागात 7-8 दिवस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। त्यामुळे आमच्याकडची कपाशी ही स्ट्रेसमध्ये आली आहे। स्ट्रेस म्हणजेच इथिलिनचं प्रोडक्शन हे कपाशीमध्ये वाढणे आणि इथिलिनचं प्रोडक्शन वाढल्यानंतर कपाशी हे ॲब्सेशन मोडमध्ये जात असते। तर आपल्याला ते इथिलिनचं प्रोडक्शन कमी करायचं आहे, ते आपण मायक्रोन्यूट्रिएंट देऊन करू शकतो। तर अशाच कंडिशनमध्ये जर तुमची पण पराठी असेल, कपाशी असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, नक्की बघा। आमच्याकडची जमीन ही काळी मातीची असल्याने वॉटर लॉगिंग म्हणजेच पाणी मोठ्या प्रमाणात शोषून ठेवत असते। जर तुम्हालाच पाणी जास्त झाल्यावर हाच त्रास सहन होत असेल तर तुम्ही कपाशीची लागवड हे बेडवर केली पाहिजे। बेडवर केल्याने पाण्याचा निचरा चांगल्या प्रमाणात होऊन जातो, पाणी निघून जाते, म्हणून बेड आपल्याला लागवडीसाठी फायदेशीर ठरतो। मित्रांनो, चिबड जमिनीत वापसा कंडिशन आणण्यासाठी आपल्याला पाण्याचा निचरा करणे अति आवश्यक आहे। पाणी हे दोन बेडच्या मधात पाणी असेल तर त्याचा निचरा होणे आवश्यक आहे। त्याच्यामुळे पण कपाशीला ताण मिळू शकतो। ताणमध्ये आल्यावर कपाशी पातेगड सुद्धा करत असते, म्हणून त्याचा निचरा करणे आवश्यक आहे। चिबड जमिनीत कपाशीवर ताण पडतो। ताण पडल्यावर ते NPK त्याची मुळं NPK अपटेक करू शकत नाही, शोषण कमी प्रमाणात करतात। त्या मुळांना हवा, ऑक्सिजनसुद्धा मिळत नसते वॉटर लॉगिंग झाल्यामुळे। तर आपल्याला शक्य होत असेल तर हा उपाय करायचा आहे। काडीने मुळं झाडाच्या साईडने अशी काडी खुपसून काढायची आहे। त्याने मुळांना प्रॉपर अशी हवा मिळेल, ऑक्सिजन मिळेल आणि NPKचं अपटेक, शोषण हे चांगल्या प्रमाणे होईल। शक्य होत असेल तर हे नक्की करा। चिबड जमिनीत पाणी साचून राहिल्यामुळे तेथील बुरशीजन्य रोग आणि रसशोषक किडींचा अटॅक हा कपाशीवर वाढतो, म्हणून आपल्याला वापसा कंडिशन आल्यानंतर एक फवारणी घेणे गरजेचे आहे। त्यासाठी आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक, चांगल्या क्वालिटीचे कीटनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रिएंट हे 3 घटक घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, पाण्याच्या स्ट्रेसमध्ये कापूस असल्यावर आपल्याला फवारणीमध्ये एक चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये ट्युबिकोनाझोल हा घटक असलेले बुरशीनाशक घ्यायचे आहे। त्यामध्ये आपल्याला हरू आणि शमीर या बुरशीनाशकचा वापर करायचा आहे आणि यासोबतच आपल्याला एक मायक्रोन्यूट्रिएंट, चांगल्या प्रतीचे मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, आयरन या हे घटक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल। बोरॉन या घटकामुळे आपल्याला पातेधारणा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि पातेगड हे थांबून जाते आणि जे बर्ड्स असतात म्हणजेच पातेची डेट हे पण बोरॉनने स्ट्रॉंग होत असतात। झिंक या घटकामुळे कपाशीची वाढ चांगल्या प्रमाणे पाहायला मिळते आणि आयरन, मॅग्नेशियम, मॅग्नीज या घटकांमुळे फोटोसिंथेसिस, आयरन, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज या घटकांमुळे आपल्याला कपाशीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणजेच अन्न बनवायची प्रक्रिया हे सुधारण्यात मदत होते आणि आयरन या घटकांमुळे लाल्या हा प्रकारचा रोगसुद्धा येत नाही, आयरन अँड मॅग्नेशियम या घटकांमुळे। तर आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट घेताना TMX, BSF कंपनीचं TMX हे मायक्रोन्यूट्रिएंट तुम्ही घेऊ शकता। त्यासोबतच यारा बड बिल्डर हे पण मायक्रोन्यूट्रिएंट उच्च प्रतीचे आहे, तर तुम्ही याचा पण विचार करू शकता। कीटनाशकाचं सांगायचं झालं तर आपण रसशोषण किडीचा अटॅक जर मोठ्या प्रमाणात असेल तर डायनोटोफ्युरॉन प्लस ॲसिपेट हे घटक असणारे सॅपर हे कीटनाशक तुम्ही घेऊ शकता। आणि दुसरं कीटनाशक सांगायचं झालं तर रॉनपेन, ज्याच्यामध्ये आपल्याला डायनोटोफ्युरॉन आणि डायफ्युरॉन त्याच्यासोबतच पायरिफ्रॉक्झेन हे घटक बघायला मिळतात। हे उच्च प्रतीचे कीटनाशक आहे। शेतकरी मित्रांनो, याच्या कापसावर आपल्याला रिझल्ट चांगला बघायला मिळतो। मित्रांनो, प्रोपेक सुपर आपण मागच्याच फवारणीत मिशी किंवा प्रोपेक सुपर याचे घटक सेम असल्यामुळे आपण मागच्याच फवारणीत त्याची फवारणी केली आहे, त्यामुळे आपण लगेच नेक्स्ट फवारणीत आपण हे वापरू शकत नाही। त्यामुळे कीटकामध्ये याच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। जर आपण एकच एक कीटनाशक वापरत राहिले तर त्याच्यामुळे त्या कंटेंटसाठी
किडींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून आपल्याला आलटापलट करत कीटनाशक वापरायचे आहे. आधी आपण प्रोपेक सुपर मेशी वापरले, त्यामुळे आता दुसरे कीटनाशक वापरायचे आहे. याच्यानंतर दुसरे कंटेंट असणारे कीटनाशक वापरायचे. जर मित्रांनो आपण असं केलं तर आपल्याला कपाशीमध्ये कीटनाशकांचा अटॅक कमी मिळेल. तुमच्या जर कपाशीमध्ये जर बोंडसड हे बघायला मिळत असेल तर तुम्हाला ब्ल्यू कॉपर हे बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे. या बुरशीनाशकसोबत तुम्ही कोणतेच मायक्रोन्युट्रियंट NPK ग्रेड असणारे कोणतेच वापरू नका. एक कीटनाशक आणि एक बुरशीनाशक म्हणजे तेच ब्ल्यू कॉपर, हे दोनच फक्त वापरा. तर मित्रांनो, आपला कल हा कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्यात असतो. कारण दरवर्षी भाव हा कापसाचा सारखाच असतो, तो वाढत नसतो आणि बाकीचा खर्च आपला वाढत जातो. त्यामुळे जास्त फवारणीमध्ये खर्च आपण करत सुद्धा नाही. 3च औषधी घेतो आणि त्याच चांगल्या क्वालिटीचे घेतलं तरी आपल्याला रिझल्ट मिळतो. आतापर्यंत फक्त आपण 2च खताचं नियोजन केलं आहे, तरी पण तुम्ही पराठीमध्ये चांगल्या पाते आणि बोंड बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो, आपण चिबड जमिनीमध्ये उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यावरतील स्ट्रेस कमी करून मायक्रोन्युट्रियंट, चांगल्या क्वालिटीचे मायक्रोन्युट्रियंट, बुरशीनाशक आणि कीटनाशक यांचा वापर केल्यास त्यांच्यावरचा स्ट्रेस हा कमी होऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये व्यक्त व्हा.